2 दिवस जो कोणी माझ्या मेंढी माऊलीची 6 महिने सेवा करला त्याच्या घरातलं 18 विश्वाचं दारिद्र्य हा बाळू धनगर दूर केल्याशिवाय राहणार नाही. बाळू धनगर दूर केल्याशिवाय याच्याही पलीकडं मामाने भक्तीचा गजर इथे निर्माण केला आणि भक्तीचा गजर निर्माण करत असताना मामा ही काय ताकद आहे. तर मामा म्हणतात कोणाला म्हणतात कुणाला आईच्या भावाला मामा म्हणतात. अरे आई आणि बाप हे जगातलं सगळ्यात मोठं दैवत आहे. नाही बाप जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीचा दावा पोटा येता हरवले बाप ज्ञानदेव माय बाप. आई बाप आपल्या पोरांसाठी काय करतो. अरे इंद्रायणीच्या टोहात ज्ञानाई मुक्ताई सोपानदेव निवृत्तीनाथ यांचा अवघाची संसार सुखाचा व्हावा आणि अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेरे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ माझी माऊली ज्ञानोबा व्हावी याकरता इंद्रायणीच्या डोहात स्वतःच्या गळ्यात धोंडा बांधून डोहात आत्महत्या करणारा स्वतःचं आयुष्य संपवणारा विठ्ठल रुक्मिणी सारखा मायबाप तुमच्या आमच्या पोटी सुद्धा नशिबात आला पाहिजे. मग बाप मायापान सत्यवा देवीनं अरे बाळूमामाला घडवलं तर बाळूमामा घडवत असताना बाळूमामा घडणारा होता का. आम्ही घडवलो तुम्ही बी घडाना. नीट ऐका म्हणजे काय आम्ही भी घडलो तुम्ही भी घडाना म्हणजे बिघडाना म्हणताय महाराज की घडाना म्हणताय काय कळना. मग तुम्हाला घडायचंय ना तुम्हाला संगत महत्वाची. संतांची संगती मनोमार्ग गती 11वा श्रीपती येणे पंते. अरे तुम्हाला श्रीपती व्हायचंय ना. अय पुढो तुम्हाला श्रीपती व्हायचंय ना. श्रीपती म्हणजे काय ज्याचा पराभव कोण करू शकत नाही त्याला म्हणतात श्रीपती. आणि श्री लागतो कधी शुभमंगल सावधान झाल्यानंतर श्री लागतो. तो श्री लागण्यासाठी सुद्धा आजकाल भाग्य असावं लागतं. कारण काय झालंय ह्यांना आलं डिमांड त्यांना आलं मार्केट आणि बाप बसला आता लाखाच्या घोड्यावर. त्याच्यामुळे नोकरी लागली तरी छुकरी नाही त्या अवस्था का. अपेक्षा हे माणसाच्या दुःखाचं मूळ कारण आहे असं गौतम बुद्ध म्हणतात. जेवढ्या अपेक्षा आणि तुम्हाला सांगू का तुमच्या आयुष्यात दुःख कधी येतं माहितीये का ज्या माणसावरती आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो. मी काय म्हणतोय आपल्याला सगळ्यात जास्त दुःख कोण देतं माहितीये का महाराज. ज्या माणसावरती आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो तीच व्यक्ती आपल्याला सगळ्यात जास्त दुःख देते. मग आजपासून तुम्ही बघा अय महिला म्हणजे हातवरती करा. किती महिला म्हणजे 2 मग 50% आरक्षण होतं तुमचं. हात वर करा सगळ्यांनी. बळवांच्या दरबार एक हात लय नाही एकच हात करा केला का. मग 50% आरक्षणात महिलांची संख्या जास्त होती. एकत्र बसल्यामुळं जास्त संख्या आहे तुमची. तुम्ही दुर्गा शक्ती आहात आदिशक्ती आहात. सगळ्यांनी हातवरती करा. हात खाली आले तुमचे आणि म्हणा नवरा माझ्या मुठीत. कारण गृह मंत्रालय तुमचंही गृह मंत्रालय तुमचंय. महाराष्ट्राचं म्हणत नाही भारताचं म्हणत नाही. भारताचं कोणाकडे तुम्हालाही माहिती आहे. महाराष्ट्रात कोणाचं आहे तुम्हाला माहिती आहे. आचारसंहिता त्यामुळे मी काय सांगणार नाही तुम्हाला माहिती आहे. पण घराचं गृह मंत्रालय जर कोणाचं असेल पोलिसांपेक्षा बी यांच्या शब्दांची दाणकेले मोठे असते. यांचं शब्द पडलं की सरळ वाटायचं आणि यांना सरळ करा. ज्या ज्या आईचा बहिणीचा ताईचा नवरा इथं आला नाही ना त्याला घरी जाऊन सांगा. मला माहिती आहे कोणाचा आला नाही. तुम्ही एकटं कोण आला ते माहिती आहे. आता उभं करून सांगू का कोण एकटं आले मला त्याचा अवमान करायचा नाही. विठ्ठल हा सुख सोळा स्वर्गी नाही. हा सुख सोळा पाहण्यासाठी तुम्ही आला. मायबापा सांगण्याचा उद्देश इतकाच आहे. अरे कोरोनाची महामारी आली. कोरोनाच्या महामारीनंतर आज या मंदिरात आणि मामाच्या दरबारात तुम्ही आम्ही जिवंत आहोत ना याचं एकच कारण आहे तुम्ही आम्ही भाग्यवंत आहोत मायबाप. आणि बाळूमाच्या आशीर्वादाने तुम्ही आम्ही जिवंत आहोत का. अरे पा संपूर्ण जगाला गुडघे टेकायला लावणारा एक महारोग येईल हे बाळूमाने भाकणुकीत सांगितलं होतं. राजकारणात उलटा पालट होईल हे बाळूमाने सांगितलं होतं. तिकडचा पक्ष तिकडं जाईल तिकडचा पक्ष तिकडे जाईल. तिकडचा पक्ष फुटल तिकडचा पक्ष फुटल. कोलांट्या उड्या टाकल पण कोलांट्या उड्या टाकल तरी ती अवस्था बिकट होईल. आणि ही अवस्था झाली का नाही खरं सांगा तुम्ही झाली का नाही. बाळूमाने सांगितलं अरे
रांडीच्या सुकाळीच्या पाप इतकं तुम्ही केलंय। या पृथ्वी तळावरती एक दिवस असा येईल, असा महारोग येईल, त्याचा औषध भल्या भल्या डॉक्टरांना सापडणार नाही, भल्या भल्या संशोधकांना सापडणार नाही। आणि तेच झालं, कोरोनाचं औषध कोणाला सापडलं काय? ज्यांना लस दिली ती अजून वागतात, ज्याच्याकडे ताकद होती त्यांची बी ताकद कमी झाली असं मानतात ती। बरं मी म्हणत नाही, नाहीतर एखाद्या रेकॉर्ड करून आणि तिकडे पाठवलं पंतप्रधानाला, आणि पंतप्रधान उद्या गाड्या पाठवल्या, मग आमची तोत्रवाली वस्ती होत्या। हे असं होतं, त्यामुळे रेकॉर्डवाले गौरव कुलाल स्थळीय परत फुल सांगायचं उद्या शिकायचंय। अरे माझा मामा, आम्ही मामा कोणाला म्हणतो? दादाने उत्तर दिलं, माझ्या आईच्या भावाला मामा म्हणतो। अरे आई बापा नंतर आमचा सांभाळ करणाऱ्या या जगातलं एकमेव तत्व असतं मामा। पण पोरांनो, मामाच्या लय नादाला लागू नका, आता मामा मामू बनवतो। कारण ते दिवस गेले, या मामाच्या पुरीला मी झटक्यात पटवली, ते गेला काळ आता। मामाची पुरी तुम्हाला पटकावण्याच्या ऐवजी पटकवल, ही अवस्था झाली। त्याच्यामुळे आता मामा बी मामा राहिलेला नाही, मामा मामा बनल। पण या जगामध्ये तुमचा मामा कोण असेल ना, तर तो फक्त आहे फक्त बाळू मामा। अरे बाळू मामाचा जन्म धनगरी कुळात झाला। तुम्ही कोणत्या मातीत जन्माला यावं, कोणत्या देशात जन्माला यावं, कोणत्या राज्यात जन्माला यावं, कोणत्या गावात जन्माला यावं, कोणत्या जातीत जन्माला यावं, हे तुमच्या हातात नसतं। अरे माझ्या बाळू मामांचा जन्म धनाचा धनगर असणाऱ्या धनगरी कुळात झाला, पण माझ्या बाळू मामांनी मात्र जगाचा उद्धार केला, जगाचा उद्धार केला, जगाचा उद्धार केला। संत सांगतात जगाच्या कल्याणा संताची विभूती जगाच्या कल्याणाकरता आहे। आणि याच्याही पलीकडे जाऊन मामांचं चरित्र सांगत असताना मायबाप हो, जन्माला स्वामी विवेकानंद म्हणतात, जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला एक दिवस जावंच लागतं। तुटला आयुष्याचा दोरा, हे वाळूगा पसारा, टाकोई पाती राटा पोरे, अंती होती पाठ मोरे, अवघे सुखाचे संगती, कोणी कामा नाही अंती, जो का म्हणे फजित खोर, म्हणती माझे घर, आयुष्यभर माझं घर, माझं दार। सर्वसामान्य माणसं म्हणतात, पण मामांचं घर काय असेल ना, तर वसुदैव कुटुंबकम, हेच मामांचं घर होतं। ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये मामांचं घर होतं, हे विश्वची माझे घर। आणि मामा सुद्धा म्हणायचे, पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी, रामकृष्ण हरी। मामा शिव मल्हारी मार्तंडाचे अवतार होते, पण 4 सप्टेंबर 1966 कालखंड उजाडला नाही बा। ज्याप्रमाणे या ठिकाणी पृथ्वी तळावरती बहु जन्माला आले, बहु गेले, 1400 वर्ष जगणारा सांगदेव महाराज सुद्धा या जगातून निघून गेला। ज्याच्या बेंबीमध्ये अमृत होतं, आणि जोपर्यंत त्याच्या बेंबीमधलं अमृत बाहेर पडत नाही ना, तोपर्यंत त्याला मृत्यू कधी येणार नाही। तो रावण सुद्धा या जगातून मायबापून निघून गेला। या जगामध्ये महाविष्णूचे अवतार अनेक जन्माला आले, पण या जगामध्ये तेही निघून गेले। प्रभू श्री रामचंद्र असतील, भगवान श्रीकृष्ण असतील, अनेक देव असतील, माझा भैरोबा असेल, विठोबा असेल, धुळोबा असेल, या सगळ्यांचं अवतार कार्य संपलं, ते या जगातून निघून गेले। मायबाप धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती, मज सोडवी दातारा कर्मापासून दुष्ट, करीसी अंगीकार तरी काय माझा भार। या पृथ्वी तळावरती कोणाचाही भार मायबाप हो कधीच राहत नाही। 4 सप्टेंबर 1966 कालखंड उजाडला। रात्री 12 वाजल्या होता। रात्री 12 वाजल्यानंतर सगळ्या भाविक भक्तांना त्या काळामध्ये मोबाईल नव्हता मायबाप। वाड्या वस्त्यावरती असताना, धोंड्या माळावरती असणाऱ्या सर्व गड्यांना निरोप दिला मामांनी। अरे रांडीचंद सुकाळीचंद, मला माझ्या शिव मल्हारी मार्तंडाचा आभार येतोय। शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती